नमस्कार मंडळी. कधी चणा आणि सुकी कोळंबी याचं कॉम्बिनेशन ऐकलं आहे का? नाही ना? पण मी केलं आहे. पण एकदा नक्की करून बघा, खूप छान होतं बरं, अप्रतिम लागतं. तर इथे मी सुकी कोळंबी किंवा सोडे म्हणू शकता तुम्ही, ते घेतलेले आहेत. नेहमी आपण सोडे बटाटा करतो किंवा सोडं वांग करतो, तर मी त्याऐवजी सोडे किंवा सुकी कोळंबी आणि चण्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रात्रभर चणे भिजवून ते असे मोड आलेले आहेत, तर तुम्ही मोड आलेले सुद्धा घेऊ शकता किंवा भिजवलेले सुद्धा घेऊ शकता. तर मी ते इथे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत. आता ते आपण शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे मी पातेल्यामध्ये शिजवायला घेतले आहेत. थोडं शिजताना मीठ घालणार आहे आणि आपण गॅसवरती उकळी येऊन शिजवून घेणार आहोत. आता इथे आपण जी सोडे आपले शिजत आहेत तोपर्यंत मी सुकी कोळंबी म्हटली होती. आता ही सुकी कोळंबी मी आंध्र प्रदेशवरून मागवलेली आहे आणि मी तिथून घेतलेली आहे. पाणी एकदम गरम आहे, त्याच्यामध्ये ही कोळंबी घालायची आणि गरम पाण्यात अर्धा तासभर भिजत ठेवायची. म्हणजे ही जशी आपली ओली कोळंबी असते तशीच होते. खरं तर चणा आणि ओली कोळंबीचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं, पण ती मला इथे भेटली नाही, म्हणून मी सुक्या कोळंबीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर आता आपले कोळंबी किंवा सोडे बऱ्यापैकी भिजलेले आहे आणि चणे आपले शिजलेले आहेत. तर सोडे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते. इथे तुम्ही बघू शकता मस्त असे फुललेले आहेत. तर मी हे स्वच्छ धुवून घेते आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून इथे मी हे सोडे केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता प्रॉपर कोळंबी सारखाच त्याला लुक आलेला आहे. आता यासाठी एक वाटण करूया आपण. ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण जास्त घ्यायचा आणि आलं, खोबऱ्याची काप. कधीही लक्षात घ्या, सुकी मच्छी असो ओली मच्छी असो, त्यावेळेला हे खोबऱ्याचं ओलं वाटण करायचं. छान होतं आणि चण्यासोबत सुद्धा हे खोबऱ्याचं वाटण खूप छान लागतं. आता वेळ न लावता आपण गॅसवरती, वाटण आपलं तयार आहे. आता गॅसवरती आपण भांडं ठेवूया. पातेलं किंवा कढई ठेवली आहे, त्यात छान तापलं आहे. आता 2 मोठे चमचे आपण तेल घालणार आहोत. तेल छान गरम झालं की आता ही जी मी कोळंबी घेतली होती किंवा सुके सोडे म्हणा त्याला, ते घेतले होते, ते मी बिना भाजता तसेच पाण्यात घातले होते. तर आता ते आपण पहिल्यांदा या तेलामध्ये परतून घेणार आहोत, यासाठी की त्याचा जो कच्चापणा आणि हिवळाणपणा आहे तो निघून जातो तळल्यामुळे. त्यामुळं कधीही तेलामध्ये अशी जर का मच्छी तुम्ही हे केली नसेल, फ्राय केली नसेल, तर पहिल्यांदा तेलामध्ये ती फ्राय करायला घाला. त्याने मच्छी छान तळली जाते आणि छान त्याचा अरोमा पूर्ण ग्रेव्हीमध्ये उतरतो. आता छान ही जशी आपण कोळंबी परततो तसंच सेम परतायची. आधी तिला परतून घ्यायची, कारण की थोडी जाड आहे, त्याला भाजायला थोडा वेळ लागेल. त्यानंतर आता ही परतून बघा कशी त्याचा गोल आकार झालेला आहे. एक बारीक चिरलेला कांदा तो घालायचा तेलामध्ये. आधी कोळंबी भाजून घ्यायची आणि नंतर कांदा घालायचा, कारण की कांदा हा ओला आहे, पटकन भाजू शकतो, पण कोळंबी भाजून व्हायची नाही, म्हणून ती आधी घालायची तिला. आणि छान असं कांदा आणि सुकी कोळंबी म्हणा किंवा सोडे म्हणा छान तेलावरती परतून घ्यायचं. चवीनुसार आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, यासाठी की जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल. मीठ घालून छान हलवून घेऊया. आता परतून घेऊया आपण. तर ही कोळंबी चण्याचं कॉम्बिनेशन ना आमच्या मुंबईची शेजारणीनं मला दिलं होतं आणि ते असं मस्त लागत होतं ना. पाव चमचा हळद घालायची, कारण की सुकी मच्छी आहे त्यासाठी थोडीशी हळद घालायची. तर ही आमची मुंबईची शेजारीण आहे ना, तिनं दिलं होतं मला हे आणि इतकं अप्रतिम झालं होतं ना की मी म्हटलं की नेक्स्ट टाइम मी कधी कोळंबी करेल ना तर चणेच घालेल, बटाटा घालणार नाही. खूप छान होतं हे पण कॉम्बिनेशन. आता आपले घरगुती मसाले, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरगुती मसाला, गरम मसाला, असं सर्व मसाले घालून घ्यायचे.
आता हे मसाले छान तेलावरती परतून घेऊया आपण. मसाले छान तेलावरती परतून घ्यायचे नेहमी कधी पण, आणि नंतरच मग टोमॅटो घालायचा. आता बारीक चिरलेला एक टोमॅटो घेतला आहे, तो आता घालत आहे मी तेलामध्ये. टोमॅटो घालूया आणि तो सुद्धा छान परतून घेऊया. याच्यात तुम्ही हवं तर नारळाचं दूध सुद्धा घालू शकता. नारळाच्या दुधाचा पण एक छान फ्लेवर येतो बरं. आता आपण हे जे शिजवलेले चणे आहेत ते परतून घेऊया. टोमॅटो आपला छान मॅश झालेला आहे, तर हे चणे घालून ते सुद्धा आपण परतून घेऊया. प्रत्येक घटक हा 1 बाय 1 एक एक स्टेप करत घातला आणि तेलामध्ये छान परतला तर प्रत्येक घटक आणि पदार्थाची चव पदार्थाला खूप छान येते बरं. अशा पद्धतीने सोडे, टोमॅटो, कांदा, मसाले आणि आता चणे छान परतून झाले आहेत. आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटलेलं वाटण होतं खोबऱ्याचं, कांदा, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण, ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत. वाटण घालून वाटण सुद्धा मिक्स करून घ्यायचं. छान असं ते सुद्धा तेलावरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता या स्टेजला आता आपण वाटण परतलंय, आता आपलं पाणी घालूया. पाणी अंदाजाने घालावं, म्हणजे तुम्हाला किती पातळ किंवा घट्टसर करायचंय त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालायचं. आता छान हलवून घेऊ, जास्त नाही हलवायचं, एकजीव करून घेऊ फक्त. आणि आता उकळी येऊन देऊ, कारण की ऑलरेडी सगळे इन्ग्रेडियंट्स शिजले आहेत. कोळंबीला शिजायला किंवा वेळ लागणार नाही. चणे तर आपले ऑलरेडी शिजले आहेत. एक उकळी येऊ देऊया. आता इथे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे, छान अशी उकळी फुटलेली आहे, तरी आलेली आहे. तर आपण या स्टेजला गॅस बंद करूया आणि कोथिंबीरने गार्निश करूया. तर मंडळी, हे वेगळं आगळं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं? आजची रेसिपी ही नॉनव्हेज लवरसाठी किंवा जे मच्छी, चिकन खातात त्यांसाठी आहे. भाकरी भातासोबत उत्तम लागतं. कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.